वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या सतवचनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मिरगाव ग्रामस्थांनी मिरगाव एकता क्रिकेट टीम यांच्या संयुक्त विद्यमानाने मिरगाव गावाच्या हद्दीत भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली। या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक केले जात आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुंबईमध्ये नोकरी आणि व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या मिरगाव गावच्या तरुणांनी या मोहिमेत हिरारीने भाग घेतला। गावाप्रती आणि पर्यावरणाप्रती असणारे आपले कर्तव्य बजावण्यासाठी या तरुणांनी तब्बल 350 किलोमीटरचा पल्ला गाठत थेट गाव गाठले। केवळ खेळातच नव्हे तर सामाजिक भान राखण्यातही आपण आघाडीवर आहोत हे या क्रिकेट टीमने दाखवून दिले। शेकडो वृक्षाची लागवड ग्रामस्थ आणि तरुणांच्या अभूतपूर्व उत्साहात गावाच्या हद्दीत शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली। केवळ वृक्षारोपण करून न थांबता या झाडांचे योग्य संगोपन आणि जतन करण्याचा संकल्पही यावेळी त्यांनी केला। झाडे लावा झाडे जगवा हा जो उपक्रम आहे, झाडे लावा झाडे, आता तुम्ही बघता की सर्वीकडे झाडे कमीत कमी तोडलीच जातात, लावली जात नाही आणि मग त्याच्यामुळे निसर्गाचा कोप होतोय। या सर्व पृथ्वी तलावावर जे चक्र बदलतंय, जो आता तुम्ही पाहिलं एवढ्या कधी पाऊस आपल्या कोयना विभागाला लेट नव्हता, पण यावेळी तो लेटही झाला। हे चक्र बदलते, त्यासाठी झाडांचं असणं किती महत्त्व आहे, निसर्ग राखणे किती महत्त्वाचं आहे आणि हा निसर्ग राखण्याचं तुम्ही जे कार्य करताय या कार्याबद्दल काय बोलणार? तसं पाहिलं तर मंडळाच्या वतीनं बरेचसे उपक्रम राबवतात। आताच या ठिकाणी आमचे आदरणीय महात्मा प्रकाशजींनी सांगितलं की झाडं लावण्याचं आणि ती जगवण्याचं महत्त्व आज लोकांना कळायला लागलं। केंद्रातून किंवा जिल्ह्यातून असेल, तालुक्यातून अशा विविध पद्धतीचे आपल्याला प्रचार प्रसार केला जातो आहे, कारण ते गरजेचं आहे। कारण जे आज ऑक्सिजनची कमतरता असेल किंवा जे पोल्युशन होतं आहे, जे प्रदूषण वाढलेलं आहे की आता विविध माध्यमातून जे आता इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा अन्य माध्यमातून आज आपण बघितलं तर हे आमचं गाव देखील पूर्ण हिरवगार होतं, त्या सावलीनं पूर्ण भरलेलं होतं। मग अशा पद्धतीचं हे असताना आज उन्हाळ्यात देखील आपल्याला झाडाखाली बसायला सावली भेटत नाही। तर आज अशा प्रकारे उपक्रम राबवत असताना त्यांनी सांगितलं की मंडळाच्या वतीनं आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि त्याच्यातून हा प्रलंबित असणारा हा उपक्रम आहे की झाडे लावण्याचा। आणि आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं किंवा तुमच्या सर्वांच्या मेहनतीनं आज या ठिकाणी आपल्याला तो मिळतो आहे आणि हा प्रयत्न करू 100% आमचे जे नवतरुण मित्रमंडळाचे सभासद आहेत, आमचे ग्रामस्थ आहेत, जी झाडं लावलेले आहेत त्यांचं संगोपन करण्याचं देखील ती काही भविष्यात ती मोठी करून दाखवण्याचं देखील आमचं या ठिकाणी ध्येय राहील। धन्यवाद। प्रथम सम्राट महाराष्ट्राला मी धन्यवाद देतो, कारण आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी पोचलात आणि या आमच्या जो उपक्रम आहे याला भेट दिली त्याबद्दल सर्वात प्रथम धन्यवाद। आज आपण पाहिलं की ग्रामस्थ मंडळ मिरगाव, त्याचबरोबर नवतरुण मित्रमंडळ मिरगाव, एकता क्रिकेट टीम मिरगाव यांच्या वतीनं गेले अनेक वर्ष विविध आपण उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। एक आपण दिवसाचं नियोजन केलं आणि 19 तारीख फिक्स करून, ज्याप्रमाणे तुम्ही आता म्हटला की संत शिरोमणी तुकाराम महाराजांचं वाक्य आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, की ज्याप्रमाणे वृक्षांना आपले सोयरे का म्हटले, तर आज गरज असेल पर्यावरणामध्ये तर आज वृक्ष झाडं जगवा आणि झाडं वाचवा। तर ते एक मंडळाची एक संकल्पना सुंदर प्रकारे हे मंडळाने या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे। आता फक्त लावण्यापुरतंच मर्यादित न राहता आज मंडळाची, ग्रामस्थांची, आमची सर्वांची जबाबदारी आहे की ती झाडं जगली देखील पाहिजेत आणि जगवण्याचा देखील आमच्या ग्रामस्थांचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर विविध या ठिकाणी आमचे जे मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि असंच वेळोवेळी योगदान त्यांचं मिळत राहील। ज्याप्रमाणे संत निरंकारी मिशनचं वाक्य आहे की मानवतेचं शक्य आहे भलं जर एकोप्यानं राहता आलं, आणि ती एकोप्याची भावना आज या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून दाखवण्यात येते की संत निरंकारी मिशनची जी शिकवण आहे, संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। 5 जूनमध्ये एक वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम असतो महाबळेश्वर या ठिकाणी, आणि ते देखील अशाच प्रकारचं सहकार्य मिळत असतं आणि तेच एक मिशनची वाटचाल घेऊन आज ग्रामस्थांमध्ये जो आपण जोश पाहतो, एकोप्याचं जे वातावरण आहे ते निव्वळ एक सुंदर असं निरंकारी मिशनचं अनुयायी या ठिकाणी करत आहेत। मी आपला जास्त वेळ घेणार नाही, सर्वांना धन्यवाद देतो की असं इथून पुढच्या देखील ॲक्टिव्हिटी असतील त्यांना असंच आपलं मोलाचं सहकार्य मिळत राहील हीच विनंती। धन्यवाद।
क्रिकेट हा फक्त खेळण्याचं साधन नसून या क्रिकेट मंडळानं मात्र या ठिकाणी नैसर्गिक समतोल राखण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. इतरही क्रिकेट टीम असतील किंवा ग्रामस्थ असतील, ग्रामस्थांच्या बरोबर या सगळा जो वृक्ष लावण्याचा जो कार्यक्रम आहे ते या गावातील क्रिकेट मंडळ असेल, ग्रामस्थ यांनी केलेला आहे. यांच्याकडून शिकण्यासारखं या विभागाला भरपूर आहे. यांच्यातून काही प्रेरणा घेऊन इतरही गावांनी ही जे संकल्पना जी राबवलेली आहे ती इतर सगळ्यांनी संकल्पना राबवावी हीच लोकसम्राट महाराष्ट्रकडून सर्वांना विनंती आहे. लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत. जय हिंद, जय महाराष्ट्र.